पोटगीची ऑर्डर झाल्यावर ही चूक करणे नक्की टाळा. कारण वैवाहिक प्रकरणे म्हटली की त्यामध्ये सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा असतो तो म्हणजे पोटगी. अनेक वेळा पत्नी पोटगीसाठी केस करते. पतीच्या मनात एकच मात्र असते की हिला काही करून एकही रुपया द्यायचा नाही. अशा परिस्थितीमध्ये अनेकदा असे घडते की कुठल्या तरी एका केसमध्ये, जसे की घटस्फोटाची केस असेल किंवा नांदायला यायची केस असेल किंवा कौटुंबिक हिंसाचाराची केस असेल, कुठल्या तरी एखाद्या केसमध्ये कोर्ट पोटगीची ऑर्डर करते आणि अनेक वेळा ही ऑर्डर अशी असते की ज्या तारखेला पत्नीने पोटगीचा अर्ज केला त्या दिवसापासून ही पोटगी दिली जाते आणि पहिल्याच तारखेला भरमसाठ थकबाकी म्हणजेच अरियर्स तयार होत. आता आपण बघूया की मेंटेनन्सची ऑर्डर झाल्यानंतर म्हणजेच पोटगीची ऑर्डर झाल्यानंतर नवऱ्याने त्वरित काय केले पाहिजे, जेणेकरून तुमचे कामही लवकर होईल आणि आर्थिक नुकसानही कमी होईल. जेव्हा तुमच्या विरोधात पोटगीची ऑर्डर होते तेव्हा पतीचे पहिले म्हणणे असते की ही ऑर्डर अवास्तव आहे, एवढ्या पैशाची पत्नीला गरजच नाही, ही रक्कम देणे म्हणजे नवऱ्यावर अन्याय होणार आहे. आता इथे तुमचे म्हणणे काहीही असू देत, ते मला या क्षणी पूर्णपणे मान्य आहे. पण प्रत्यक्षात कोर्टात काय होते हे समजावून घेणे अतिशय महत्वाचे आहे आणि गरजेचे आहे. साधारणपणे कोर्टाच्या पुढच्या तारखेला म्हणजे ज्या तारखेला पोटगीची ऑर्डर झाली त्याच्या पुढच्या तारखेला कोर्ट अशी अपेक्षा करते की तुम्ही संपूर्ण थकबाकी किंवा किमान त्यामधील मोठा हिस्सा म्हणजेच 60 ते 70% रक्कम कोर्टामध्ये जमा केली पाहिजे आणि ती पत्नीला मिळाली पाहिजे. पतीकडे बघण्याचा दृष्टिकोन या तारखेला बदलू शकतो. आता प्रश्न असा असतो की जर तुम्हाला ही ऑर्डर मान्यच नाही तर तुम्ही अपिलामध्ये जाऊ शकता किंवा रिव्हिजन देखील दाखल करू शकता. परंतु इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही अपील किंवा रिव्हिजन दाखल केले म्हणून लगेचच दुसऱ्या दिवशी निकाल लागणार नाही. अपीलच्या केसमध्ये कोर्टात निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो. तुम्ही आज अपील दाखल केले, उद्या निकाल लागला असेही होत नाही. या प्रक्रियेमध्ये बराच वेळ जातो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वरच्या कोर्टात गेलात तरी असे होणे फारच दुर्मिळ आहे की खालच्या कोर्टाने दिलेला आदेश पूर्णपणे रद्द केला जाईल. पोटगीची जबाबदारी पूर्णपणे टाळता येत नाही. म्हणूनच इथे एक व्यवहारपूर्व मार्ग आहे आणि तो म्हणजे की समजा कोर्टाने तुम्हाला दर महिन्याला 25,000 रुपये पोटगी देण्याची ऑर्डर दिलेली आहे, पण तुम्हाला ती रक्कम परवडत नाही, तुम्हाला एवढे देणे शक्य नाही. समजा तुम्हाला दर महिन्याला साधारण 10,000 रुपये देणे शक्य असेल तर अशा परिस्थितीत किमान तेवढी रक्कम तरी नियमित कोर्टात जमा करत राहा. परंतु ही रक्कम दर तारखेला किंवा दर महिन्याला नियमित देणे अत्यंत महत्वाचे आहे. इथे समजून घ्या की कोर्टाने दिलेली ऑर्डर तुम्ही मान्य करत नाहीये, पण तुम्ही हेही करत नाही की मी पत्नीला एकही रुपया देणार नाही. तुम्ही असे केल्यामुळे कोर्टाला असे दिसते की तुम्हाला कोर्टाच्या ऑर्डरचे पालन करण्याची इच्छा आहे, पण काही आर्थिक अडचणींमुळे तुम्ही पूर्ण रक्कम देणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत कोर्ट तुमच्या विरुद्ध खूप कठोर भूमिका घेत नाही. कोर्टाला तुमचे इंटेन्शन समजते. एकदा कोर्टाला तुमचा चांगला हेतू लक्षात आला, वारंवार वॉरंट काढणे, अटक वॉरंट काढणे, जप्ती वॉरंट काढणे अशा टोकाच्या कारवाया सहसा होत नाही. त्याच वेळी केस देखील पुढे चालू राहते आणि जेव्हा केस पुढे जाऊन आर्ग्युमेंट स्टेजवर येते तेव्हा तुम्ही प्रभावीपणे तुमचा युक्तिवाद करू शकता. कारण त्यावेळी तुम्ही कोर्टाला सांगू शकता की माननीय न्यायालय, मी नियमित काही ना काही रक्कम भरतच आहे, माझ्यावर थकबाकी आहे हे मान्य आहे, पण मी पूर्णपणे पैसे देणे टाळलेले नाहीत. म्हणूनच येथे थोडी रक्कम असली तरी नियमित रक्कम देणे हे अत्यंत महत्वाचे आहे. मी असे म्हणत नाही की तुम्ही मुद्दामून कोर्टाने दिलेली रक्कम कमी करा, परंतु जर खरोखरच तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल, तुमचे उत्पन्न कमी असेल किंवा तुमच्यावर इतर आर्थिक जबाबदाऱ्या असतील तर अशा परिस्थितीत हा पर्याय तुम्ही नक्की वापरू शकता. याचा अजून एक फायदा असा होतो की जर तुम्ही अपील केले असेल तर ॲपेलेट कोर्टाचे न्यायाधीश तुमची बाजू ऐकण्यापूर्वी अनेकदा सांगतात की आधी थकबाकी जमा करा. अशा वेळी तुम्ही कोर्टाला दाखवून देऊ शकता की हळूहळू रक्कम तुम्ही भरत आहात आणि कोर्टाच्या ऑर्डरला पूर्णपणे नकार दिलेला नाही. अशा परिस्थितीत हायकोर्ट किंवा ॲपेलेट कोर्ट तुमच्याकडे थोड्या सकारात्मक दृष्टिकोनाने बघू शकते. कोर्टाला तुमचा हेतू समजला की तुम्ही केस दुष्ट हेतूने किंवा मुद्दामून वेळ घालवण्याच्या दृष्टीने चालवत नाही,
काही वेळा असेही घडू शकते की कोर्ट तुम्हाला संपूर्ण थकबाकी त्वरित जमा करा असा आदेश देत नाही किंवा थकबाकी जमा करण्यासाठी थोडा अतिरिक्त वेळ देते. सर्वात महत्वाचे म्हणजे कोर्ट तुमची बाजू व्यवस्थित ऐकून घेते. यामध्ये तुमचा हट्टीपणा कोर्टासमोर दिसत नाही आणि तुम्हालाच मोठा फायदा होऊ शकतो. कोर्टाला असे वाटते की तुम्ही क्रूर किंवा हट्टीपती नाही, तर तुमची काही आर्थिक अडचण आहे. तुम्ही कोर्टाच्या ऑर्डरचे पालन करण्याची पूर्ण इच्छा दाखवत आहात, पण आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण रक्कम देणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत विश्वास ठेवा की तुम्हाला तुमच्या बाजूने देखील ऑर्डर येऊ शकते आणि अपिलामध्ये पोटगीची रक्कम कमी होऊ शकते. आता आणखीन एक गोष्ट सांगते. आम्ही जेव्हा असे व्हिडिओ अपलोड करतो किंवा काही कोर्टाचे जजमेंट संदर्भासाठी सांगतो, तेव्हा आम्हाला बरेच ईमेल, मेसेजेस किंवा फोन सुद्धा येतात की आम्हाला ते जजमेंट पाठवा. पण लक्षात घ्या की कोर्टाचे जजमेंट अनेक वेळा खूप मोठे असतात आणि त्यामध्ये अनेक वेगवेगळे फॅक्ट्स असतात. या 5 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगतो ते जजमेंट तुमच्या केसला तंतोतंत लागू होतीलच असे नाही. कारण प्रत्येक केसचे तथ्य म्हणजेच फॅक्ट्स वेगवेगळे असतात. प्रत्येक कोर्ट वेगवेगळे असतात. प्रत्येक जजमेंट वेगळे असतात आणि परिस्थिती देखील वेगळी असते. तुम्हाला कधी-कधी असे वाटते की त्या केसमध्ये जे घडले तेच माझ्या आयुष्यात घडले आहे. त्यामुळे माझ्या केसमध्ये देखील तसाच निकाल लागला पाहिजे. परंतु तसे प्रत्यक्षात शक्य नाही. कारण जजमेंटचा वापर तुमचे वकील कोर्टात कसे करतात, ते जजमेंट कोर्टाला कसे समजावून सांगतात, तुमच्या बाजू कशा दाखवल्या जातात, तुमचे फॅक्ट्स आणि जजमेंट मधल्या फॅक्ट्स मध्ये किती साम्य आहे यावर तुमच्या केसला ते सुप्रीम कोर्टाचे किंवा हायकोर्टाचे जजमेंट लागू पडणार की नाही हे ठरते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे आम्ही अपलोड केलेले कायदेशीर व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील. तसेच तुमचे काही थेट प्रश्न आम्हाला विचारायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिला आहे. त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. कृपया डायरेक्ट कॉल करू नका. व्हॉट्सअप मेसेज करा आणि आमची अपॉइंटमेंट बुक करा.